मंडळी नमस्कार. आज बैलपोळा. बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं हे खूप पुरातन काळापासून जे आहे ते चालत आलेलं आहे आणि आज त्याच नात्याला उजाळा देणारा दिवस म्हणजे हा बैलपोळा आहे. खरं तर आपण बैलाच्या आणि शेतकऱ्याच्या नात्याच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी लिखापडीच्या तुम्ही ऐकल्या असतील, पण आज एक वस्तुस्थितीची शेतकऱ्याचं आणि बैलाचं प्रेम दर्शवणारी गोष्ट मी तुम्हाला ऐकू घालणार आहे. ती गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची. इंद्रसेन मुठे या शेतकऱ्याने एक असा बैल सांभाळला आहे ज्याचं नाव सोन्या आहे, ज्याचे दोन्हीही डोळे नाही आहेत, त्याला दोन्हीही डोळ्यांना दिसत नाही. आज 11 ते 12 वर्ष झालं जवळजवळ ते हे बैल सांभाळतात, पण तरीही त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीही तो शेतातले सगळे कामं करतो. बऱ्याचशा लोकांनी त्यांना म्हणले की हा बैल का, तरीही त्यांनी तो बैल विकला नाही. पाहूयात त्यांचं काय म्हणणं येतं ते, आणि बैलाचं आणि शेतकऱ्याचं एक इमानदारीचं नातं काय असतं पाहूयात या व्हिडिओमध्ये. गोरख मोठे, राहणार वाळू, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वाळूज येथील रहिवासी. म्हणजे माझ्याकडे ही देशी गुरं असल्यामुळे, गुराचा नाद असल्यामुळे, माझ्याकडे 2 गायी असल्यामुळे खोंड जन्मला होता. तर ही 2009 सालाला खोंड जन्मला. 9, 10, 11ला मी हे झुपल्यावर 12ला हाणला का ह्याला जरा डोळं पाणी गाळायला लागलं म्हणून डॉक्टर साहेबाला धावला. तर डॉक्टर साहेबाला धावलं. डॉक्टर साहेब म्हणलं ह्याला वडसायची. मग आम्ही पहिलं आरा म्हणून ऐकून होतो, आमच्या पहिल्या झाल्यावर. तर ते आम्ही आरा अशा कापून काढत होतो डॉक्टरकडनं. पण डॉक्टर म्हणलं ही आरा आम्हाला कापून काढता येते त्या साईडच्या, पण जी बुबळातनं मासे येते त्याला वडसं म्हणते ती. मग ती वडसं येतच नाही, ती बुबळाला चिटकलं फुटतं बुबाळ, तर ही काढता येत नाही, आम्ही काय काढत नाही म्हणल्यामुळं मग ती असंच फ्लॉवरसारखं फुलत जातं आणि डोळा बंद होतो. मग तशी क्रिया झाल्यावर मी शिंगारे डॉक्टरला धावलं. डॉक्टर साहेब असं आहे म्हणलं. तर ती बार्शीचे वैरागला सरकारी डॉक्टर एमडी होतं, त्यांना धावल्यावर ती म्हणलं असं करावं लागतंय, ऑपरेशन करावं लागतंय. मग मी दिवशी त्यांना बोलवून घेतलं. त्यांनी तिच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, डॉक्टर शिंगारे यांनी. मग ऑपरेशन केल्यावर मी पुन्हा 2-4 महिने नीट वस्तूवर बसून ठेवला. पुन्हा पण कामाला हाणला. मग कामाला चालला, एक डोळा बंद होता आणि एक चालू होता, त्यामुळे कामाला हाणला. तर 1 वर्ष गेल्यावर पुन्हा दुसऱ्या डोळ्याला पण तीच क्रिया झाली, डोळा बंद झाला. मग मी तवा शिंगारे डॉक्टरांचं बदलून गेलं. वैरागला दुसरं आलं, रेळेकर आलं वैरागला. मग रेळेकर आलं का, मग रेळेकरला म्हणलं असं आहे. तर त्यांनी येऊन परिस्थिती बैलाची बघितली. तर ही कुणी केले ऑपरेशन म्हणलं की तुमच्या आधी होते शिंगारेने केलं. तर म्हणलं आपण पण करू शकतो, काय नाही म्हणल्यावर मी म्हणलं करूया. मग त्यांनी दिवस दिल्यावर त्या दिवसाला मी ऑपरेशन केलं. मग 2 डोळं बंद झालं, त्याचं 2 बुबळं बाहेर काढली आणि शिवून कापूस घालून शिवून काढली. मग त्यावेळेस लोकांनी मला म्हणली काय करायचं आहे, विकून टाक, काय उपयोगाचा नाही, तुझा काय फायदा पण नाही. पण मी ठरविलं की बाबा ह्याला ऐकायचा नाही. एखादा आपला माणूस कसा म्हातारा किंवा आदू झालेला माणूस आपण बसून सांभाळतो, तसा ही एक बसूनच सांभाळायची आपली एक इच्छा राहिली. किंवा इच्छा माझी म्हणण्यापेक्षा आईची म्हणा, बायकोची म्हणा, किंवा लेकरासनीची म्हणा, सगळ्याची इच्छा राहिली. सगळीच म्हणली आपण हिची थोडी सेवा करू आणि आपण घरी मरेपर्यंत ठेवू. त्यामुळं आम्ही ही बैल घरी ठेवला. मग असं करत आम्ही 1 वर्ष गेलं का बैल तयार झाल्यामुळं बैलाला सदर बैल सुटून चालली की येऊ वाटायला लागलं. मग तसं येऊ वाटायला लागल्यावर मग आम्ही जरा ती बडवायचं म्हणलं डॉक्टरला. मग बडवून घेतला. तर ती बडविल्यावर जरा सुजायला लागल्यावर डॉक्टर म्हणलं थोडं फिरवा. मग चालत काय फिरवू वाटेना, त्याच्यावेळी आपल्याला चाल सण होत नाही. मग आम्ही काय केलं, इथं गावाला चिटकून आमचा मळा आहे, रोलला चिटकून आम्ही आपलं हातात धरून गाडीला असं फिरविला, थोडं वजन टाकून. तर मागं यायला लागला चांगला. मग आधी बी आम्ही पाण्याला हौदाला ये जा हातात धरून केल्यामुळे येत होता आमच्या मागं चलत. त्यामुळं पुन्हा पण गाडीला झुकला ना, असं ये म्हणलं की मागं यायला लागला. मग असा येत सब बघितला तर चांगला चालला गाडीला. मग गाडीला चांगला चालला. आम्ही पुन्हा थोडं सोडून पण बघितलं, पण त्याचं एक विशेष होतं की असं जायचं यायचं ते ध्यानात यायला लागलं. मग पुन्हा आम्ही तिथं जो आम्ही मौरान कुळलेलं होतं, मग त्या कुळवाला धरून बघितला, त्याला थोडं वेळ धरून चाललं, तर त्याला पण चालला. मग त्याला चालल्यावर आम्ही पुन्हा बघलेलं सरलो, तर पुन्हा बी चालला. मग असं हितली जवळची शेती करीत आम्हाला बाहेर 1 एकर लांब राहणं आहे गावापासून. आम्ही त्या रानात नेऊन बघितला, तर त्या पण रानात चालला. आम्ही बैल हानीत असताना त्याला कुठलीही आमच्यापासून त्रास होत नव्हता, किंवा त्याच्यापासून आम्हाला महागारी त्रास काय होत नव्हता. बाबा इकडेच वडीत न्याला, तिकडेच वडीत न्याला, तासच सोडलं, खालीच गेला, असली काही क्रिया होत नसल्यामुळं आम्हाला त्याची गुढी होती. आम्ही त्याला लई सांभाळायचं चांगलं, आणि ती आम्हाला तकलीफ करीत नाही, आम्ही त्याला तकलीफ करीना म्हणून आम्ही हाणत गेलो त्याला.
मग हाणल्यामुळं कडेपर्यंत ती चालतच राहिला. मग आम्ही असं त्याला 2 टाईम खुराक देणं म्हणा, पाणी वैरण हिरवं पारवं सगळं जाग्यावर देणं, किंवा कुळवाला हाणणं, टिपणीला हाणणं, कोळप्याला हाणणं, उसातल्या मेहनतीला हाणणं, समजा सरी सोडाया हाणणं, समजा आणि म्हणलं तर गोळा करणी करणं, ज्वारी आणणं, कडबा आणणं, सगळ्या त्याच्यावर सेवा होऊ लागल्या. त्यामुळं आम्ही त्याला 15 वर्ष झाला हाणतोय. त्यामुळं आम्ही त्याला जी बसून सांभाळू म्हणलं होतं, त्यानं आमच्यावर काही जीव दिलं नाही. त्यानं जेवढं रोजचं खायला लागतंय त्या खायच्या पोटापुरतं त्यानं काम आम्हाला दिल्यामुळं आम्ही त्याचं लय आभारी आहोत. असं आम्हाला तर त्याचा आभार वाटतो. कारण का आम्ही त्याला बसून सांभाळणार होतो, पण त्यानं काय आमच्याकडनं बसून सेवा करून घेतलीच नाही. आम्हाला त्याचं लय सहकार्य मिळलं. आमचा एक बैल वाचविला, त्यामुळं आम्ही त्याला आमच्या घरच्यासारखं सांभाळतो. त्यामुळं आतापर्यंत पण आम्ही त्याची पूर्ण सेवा चालू आहे. आता थोडा उतरत्या वयाला लागल्यामुळे थोडा स्थिर आला, नाहीतर बैलानं आम्हाला लय दिवस चांगला सांभाळला. त्यामुळं आम्ही त्याला कधीच दुखविलं नाही, त्यानं पण आम्हाला कधी कसल्या कामात दुखविलं नाही. त्याला आम्ही काय आमच्या खुणा होत्या थोड्या, ऐक म्हणलं की त्याला कळायचं आपल्या पुढीत फालगा आलाय, हो म्हणलं की त्याला कळायचं आपल्या पुढीत थोडा चढ आलाय. मग पाय फालग्यात टाकताना कसा टाकावा, चढावर टाकताना कसा टाकावा, किंवा पड्याला तास सोडून चालला तर त्याला ये म्हणलं की त्याला कळायचं आपलं तास सुटलंय, मालक आपल्याला तासाला बोलविते, त्यामुळं बैल आत यायचा. किंवा सर म्हणलं तर त्याला कळायचं आपण जरा आत आलोय, त्यामुळे बाहेर सर म्हणलं तर मालकानं आपल्याला सांगितलंय बाहेर सरायचा. त्यामुळं अशा 4 खुणा आम्हाला असल्यामुळं आमच्या ती घराबाराच्या पाठ झाल्या, घरच्याच्या मुलीच्या, मालकिनीच्या, माझ्या. त्यामुळं मी जरी गावाला गेलो तरी ती त्याचं सोडबांध करायच्या, त्यांना तकलीफ काय होऊ द्यायची नाही. आणि बैल गुणी असल्यामुळं असं चराय जरी बांधला तर आपल्याला केवढ्या रानात चराय बांधले बघून चरून बसायचा, पाण्याला आणलं तर पाण्याला यायचा. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला तकलीफ काय नसते. खरंच ज्याचं बैलावर प्रेम आहे ना, त्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा तरी जे आहे ते हृदयात कालवणार म्हणजे कालवणार. कारण हा व्हिडिओ तेवढा इमोशनल आहे आणि एका शेतकऱ्यासोबत बैलाचं काय नातं असतं ओरिजिनल हे दर्शवणारा म्हणजे हा व्हिडिओ आहे. नमस्कार.